आता ही जी मेंढी आहे ही जी डिलिव्हरी आता होणार आहे आणि तुम्हाला ही मी लाईव्ह दाखवते ह्याच्यासाठी, कारण की ही मेंढी तीच आहे ज्या एका मेंढीला एकच पिल्लू होतोय आमच्या, त्या मेंढीचीच ही एक झालेली मेंढी आहे। आणि ही मेंढी तिची जी आहे तिला फर्स्ट टाइम पण 2 पिल्लं झालेली आणि आता ही सेकंड टाइम पण 2 पिल्लं होणार। बघा तुम्हाला लाईव्ह आहे हे दाखवते मी, कारण की हे दाखवते ह्याच्यासाठी की काही ना असा प्रश्न होईल की नारी सुवर्ण आहे मग तिला एकच कसा होतोय, भले तब्येती नसलं तरी अशी काही प्रश्न उभी राहतील, पण तिला एक झालं तरी तिची जी जनरेशन पुढे होते तिला मात्र 2-2 होत आहेत। म्हणून आम्ही तिला कधी सेल वगैरे केलेली नाही, कारण की तिच्यातले जे गुणधर्म आहेत ते आम्ही पहिलं बघितलेलं, अगदीच एक होतंय म्हणून तिला डायरेक्ट विकलेली नाही। तर तिची जी काही पुढची जी तिची जनरेशन आहे त्या जनरेशनला पण एकच होतंय का हे बघितलेलं, पण त्या जनरेशनला सुरुवातीला तिला पहिल्यांदाच तिची जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा तिला 2 मेंढ्या झालेल्या होत्या आणि आत्तासुद्धा तिची जी सुरुवात आहे बघा डिलिव्हरीची, तिला आत्तासुद्धा 2च पिल्लं होणार आहेत। आणि ह्या मेंढ्यांची जेव्हा पण डिलिव्हरी वगैरे होते त्यावेळेला आपल्याला मात्र काही त्रास होत नाही। आता ही जी मेंढी इथे आता हिचंच तुम्हाला दाखवते मी की आम्ही म्हणजे इथे काहीच करणार नाही आहे, ते फक्त तिचं ती करणार। आता आल्याच्या नंतर पिल्लं वगैरे ती स्वतःच साफ करते, आपल्याला साफ करायची अशी काही गरज नाही आहे। ती तिची पिल्लं वगैरे साफ करणार आणि स्वच्छ, अगदी जसं माणसं पुसतात वगैरे तसं ती स्वतःच आपल्या पिल्लांना स्वच्छ करते आणि आपल्याला याच्यात काही त्रास नसतं। फक्त एवढाच आहे की जेव्हा सुरुवातीला डिलिव्हरी झाल्यावर पिल्लं होतात त्या पिल्लांना लगेच उभं राहता येत नाही, त्यामुळे जो चिकाचा दूध आहे तो आपल्याला पाजायसाठी त्यांना उभं करायला लागतं आणि त्यांना तेवढं दूध पाजायला लागतंय। आता बघा ही मेंढी सर्व म्हणजे हे जे आता झालेलं आहे पहिलं त्याला सर्व स्वच्छ करणार आहे आणि आपल्याला हातबीत लावायची काही गरज नाही, त्यांचं ती स्वतः नीट करून ठेवतात। आता एक म्हणजे आम्हाला माहीत पडलं की ही आता येणार आहे म्हणून आम्ही तिथं होतो, पण कधी कधी आलेल्या मेंढ्या आम्ही नंतर पाहायला जातो जेव्हा जाऊसर ती लोक साफ वगैरे करून मोकळे झालेले असतात। फक्त सुरुवातीला आपल्याला चिकाचं दूध पाजणं गरजेचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो त्रास आहे, नंतर मग आपल्याला मात्र काहीच नाही आहे। ती स्वतः दूध पिणार आणि ती पण दूध वगैरे पाजते आणि मेंढ्यांना सुद्धा खूप माया असते, त्यांच्या त्या पिल्लांना व्यवस्थित दूध वगैरे पाजतात। आता बघा हे पण झालेलं आहे आणि हे सुद्धा म्हणजे आता बघा तिला ह्याला पण साफ करणार त्याला पण साफ करणार आहे, दोघं झाली तरी दोघांना ती स्वच्छ करते, अगदी व्यवस्थित स्वच्छ करते। आणि कधी पण मेंढ्या जेव्हा पण म्हणजे डिलिव्हरी होतात, आता आम्ही बघतच आलेलं आहे मेंढ्या जेव्हा पण डिलिव्हरी होतात, जी बाकीची मेंढा असू दे मेंढ्या असू दे ही सर्व जी आहेत ना ती लांब एका साईडला असतात, कारण की त्यांना त्रास वगैरे देत नाहीत। मग त्यांना कसं कळतंय की ही येणार आहे तिथं आपल्याला जायचं नाही आहे, हे सर्व त्यांना म्हणजे त्यांना तेवढं कळतं। आपल्याला असं वाटतं ही जनावर आहेत पण त्यांना तेवढं कळतं आणि ना नंतर आल्याच्या नंतर बघा प्रत्येकजण त्याचा वास वगैरे घेणार आणि तरी पण ती साईडला असणार, वास घेणार आणि साईडला जाणार, प्रत्येक एक जण त्यांचा येऊन वास घेणार। आणि हे म्हणजे त्यांच्यात एक चांगलं हे आहे की आपण जेव्हा असं म्हणजे टेन्शन घ्यायची नाही आहे की एखाद्या टायमाला लग बाय चान्स डिलिव्हरी झाली तर त्यांना काय प्रॉब्लेम येईल, आणि ती त्याच जिथं सर्व आहेत तिथंच आहे।